नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. बीकॉम, बीबीए आणि बीएमएस झालेल्या विद्यार्थ्यांना महावितरणमध्ये ज्युनियर असिस्टंट होण्याची सुवर्ण संधी आहे. या अनुषंगानं आपण फॉर्म सुद्धा भरलेला आहे. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव फॉर्म भरण्याची मुदत आता पुन्हा एकदा वाढवून दिलेली आहे आणि त्यातच आता काल एक नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे. मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण या परीक्षेला देखील लागू होणार आहे. त्यामुळे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलाय त्यांनी आता काय करायचं? त्यांनी पुन्हा नवीन फॉर्म भरायचा का, की भरलेल्या फॉर्म मध्येच काही दुरुस्ती करून सबमिट करायचा? आणि ज्यांनी अजून फॉर्म भरलाच नाही त्यांनी नेमकं काय करायचं? या तीनही मुद्द्यांच्या अनुषंगाने मी आपल्याशी आज बोलणार आहे. तेव्हा पुढची 3 ते 4 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या मनात फॉर्म भरण्याबाबत आणि या आरक्षणाबाबत एकही मुद्दा राहणार नाही. या ठिकाणी हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आता आपण ज्या पदाविषयी बोलतोय ते म्हणजे ज्युनियर असिस्टंट. आता इथे म्हटलंय की ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरता वेब लिंक कंपनीच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आता फॉर्म भरण्याची मुदत 20 मे 2024 पर्यंत 20/5/2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. बरोबर आहे. आता इथे काय म्हटले बघा, दरम्यान शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2024 नुसार सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात येत आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्या जाहिरातीमध्ये, अर्थात ही जाहिरात आहे आपल्याला माहिती आहे बघा, यामध्ये टोटल 468 जागा, SC 72, ST 47, VJA 14, NTB 7, NTC 18, NTD 17, SBC 4, OBC 116, EWS 71 आणि ओपन 102 अशा टोटल 468 जागा होत्या. आता याच्यामध्ये पुन्हा मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे ह्या सगळ्या जागांमध्ये आता पुन्हा चेंज होणार आहे. म्हणजे जागा वाढणार किंवा कमी होणार हा मुद्दा नाही, पण याच्यामध्ये इंटरनल चेंजेस होतील हे मात्र निश्चित. मग आता मुद्दा काय आहे बघा, नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात येईल. म्हणजे आता पुन्हा एकदा ही जाहिरात तसं बघायला गेलं तर नव्यानं प्रकाशित होईल. यामध्ये जागांची पुन्हा संख्या जी आहे पदांची त्याची थोडीफार अदलाबदल होईल आणि त्याप्रमाणे मग पुन्हा ती जाहिरात येईल. मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग आता ऑलरेडी ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं काय बघा, पुढे काय म्हटलंय, तसेच सदर पद भरती प्रक्रिया माननीय मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल असलेल्या रीट याचिका क्रमांक जो दिलाय तसेच 16/4 ची याचिका याच्या अधीन राहून करण्यात येईल. म्हणजेच उच्च न्यायालयामध्ये खटला पण सुरू आहे, त्या खटल्याचा निर्णय जो काही होईल त्याच्या अधीन राहूनच ही भरती प्रक्रिया राबवली जाईल, ही सूचना म्हटलेली आहे. आता पुढे बघा, ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही. बघा, आता ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पुन्हा नव्यानं फॉर्म भरण्याची गरज नाही. पण मात्र आता एखाद्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला असेल, आता त्याला पुन्हा SC-BCचं आरक्षण घ्यायचं असेल तर त्याला त्याच्या फॉर्म मध्ये मात्र एडिट करता येईल, त्याच्या फॉर्म मध्ये त्याला बदल करता येईल. ठीक आहे, ही सुविधा या ठिकाणी राहणार आहे. सुधारित रिक्त पदे, URL लिंक इत्यादी बाबतची प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल. उक्त पदांकरता मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या बाकी सगळ्या गोष्टी लागू राहतील. म्हणजे शिक्षण हे बाकी सगळं सेम आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय लक्षात आलं, पहिली गोष्ट ही लक्षात आली की आता नव्यानं पुन्हा एकदा जाहिरात प्रकाशित होईल, त्याप्रमाणे आपल्याला फॉर्म भरावे लागतील. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत बरं, त्यांना कॅटेगरीमध्ये कुठलाही चेंज करायचा नाहीये, त्यांना काही अडचणच नाही. पण ज्यांना कॅटेगरीमध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे आता पुन्हा नव्यानं जे SC-BCचं आरक्षण आहे तर त्यांना मात्र फॉर्म मध्ये एडिट करता येईल, फॉर्म मध्ये दुरुस्ती करता येईल. आणि ज्यांनी अजून फॉर्म भरलेलाच नाही अशा विद्यार्थ्यांना सांगतो की 20 मे पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. तेव्हा आपण लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या. आणि खरं तर या परीक्षेमध्ये, खरं तर सरळ सेवेच्या माध्यमातून ही परीक्षा आहे, एकच पेपर द्यायचा आहे, डायरेक्ट ज्युनियर असिस्टंट होण्याची संधी आहे. त्यामुळे इथे कॉम्पिटिशन पण लिमिटेड असतं. का लिमिटेड असतं? त्याचं कारण असतं, कारण फक्त बीकॉम, BMS आणि BBA ह्या 3 संवर्गामधले जे ग्रॅज्युएट मुलं आहेत यांनाच फक्त या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. मग बाकी सायन्सवाले, कॉमर्स, आर्ट्सवाले किंवा बाकी मेडिकल इंजिनिअरिंग वाले हे सगळे लोक इथून बाहेर पडतात. मग कॉम्पिटिशन कमी होते आणि जेव्हा कॉम्पिटिशन कमी असते तेव्हा सिलेक्शन होण्याची शक्यता फार जास्त असते. तर यामध्ये एक लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे एक्सपिरियन्सची गरज नाहीये. आणि अभ्यासक्रम काय आहे तर अभ्यासक्रम देखील नवीन काही नाहीये, सगळं तेच आहे जे आपण ऑलरेडी केलेलं आहे.
टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्ही बीकॉम बीबीए मध्ये जे काही शिकलाय त्याच्या रिलेटेड 50 क्वेश्चन असतील. त्यानंतर रिझनिंगचे 40 क्वेश्चन असतील. क्वांटिट्यूड अप्टिट्यूडचे 20 प्रश्न असतील. म्हणजेच गणित बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो त्याचे एकूण 60 प्रश्न आहेत आणि मराठी ग्रामरचे 20 प्रश्न आहेत. असे टोटल 130 प्रश्न 150 मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे 2 तास कालावधी. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, खूप चांगली संधी आहे. सगळ्यांनी जे लोक पात्र होतात त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरा. या संपूर्ण अभ्यासादरम्यान तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. या परीक्षेच्या अनुषंगानं आपल्या 2 बॅचेस आहेत. एक आहे फक्त अकाउंटची बॅच, स्पेशल अकाउंटची बॅच, आणि दुसरी आहे पूर्ण कोर्सची बॅच ज्यामध्ये अकाउंट पण आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर होणार आहे इंग्रजीमध्ये. मराठीचे प्रश्न मराठीमध्ये असतील, बाकी सगळे प्रश्न इंग्लिशमध्ये असतील. त्यामुळे महाराष्ट्रामधली आपली अशी ही एकमेव आपल्या दोन्ही बॅचेस आहेत की या ठिकाणी आपल्याला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे पेपर सोडवायला तुम्हाला अवघड जाणार नाही. तेव्हा आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा आणि अधिक माहितीसाठी 8888906116 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.